तालुक्यामध्ये कासेगाव बायपास हा प्रमुख जिल्हा मार्ग 83 नंबरचा हा किलोमीटर 00 ते 11 म्हणजे 11 किलोमीटरची लांबी असणारा हा बाह्यवळण आहे. आणि या बाह्यवळणाच्या कालच्या अतिवृष्टीच्या पावसामुळं अत्यंत दुरावस्था निर्माण त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि ह्या रस्त्यावर असणारं हेवी ट्रॅफिक, जड वाहनं अतिशय जास्त त्या रस्त्यावरती आहेत. रस्त्याचं स्ट्रेंथनिंग कमी आणि जड वाहनांची संख्या जास्त, त्यात अतिवृष्टीचा पाऊस यामुळे या रस्त्याची अवस्था पूर्ण दुरावस्था झालेली आहे. हा रस्ता कुठल्याही छोट्या आणि मोठ्या वाहनाला जाण्यासारखा हा राहिलेला नाही. त्यामुळं सर्व नागरिकांनी या निमित्तानं या रस्त्यावरच्या असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी हा रस्त्या रोकोचं आंदोलन या निमित्तानं केलेलं आहे. त्यामध्ये मी आणि प्रशांत मालक आम्ही दोघंही या ठिकाणी सहभागी झालो. आणि या सहभागी झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रबाबा भोसले साहेब यांनाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना फोन लावला आणि त्यांना या रस्त्याची सर्व हकीकत सांगितली. पालकमंत्री महोदयांनी या रस्त्याची वाहतूक बंद करण्याच्या सूचना तात्काळ देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि शिवेंद्र महाराजांनी सुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चालू अवस्थेत चालू करण्याचं काम त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून 4 लेनिंग करण्याचं काम सुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकांनी या ठिकाणी गडकरी साहेबाकडे जाऊन आम्ही साकडं 100% घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं आम्ही करू.